राम राम शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम 15 दिवसात द्या, नसता आंदोलन. आता जसं शेतकऱ्यांची मागणी होती तसे आता लोकप्रतिनिधीसुद्धा या मागणीसाठी पुढे येत आहेत. आणि मित्रांनो, आता आंदोलन करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत. कारण त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती योग्य आहे. कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना जो सध्या आता थोडाफार पीक विमा, काही शेतकऱ्यांना झिरोच दाखवायला आहे, काही शेतकऱ्यांना 2000 4000 जे दिसत असेल ते. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि या नुकसानीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे. आणि आता परभणी जिल्ह्यातील 2 लोकप्रतिनिधींनी यासाठी आवाज उठवलेला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, एक जणानं तर निवेदन दिलेलं आहे आणि एक जणांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तशी मागणी केली. आता त्याबद्दलची आपल्याला माहिती बघायची. मात्र आपल्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. म्हणजे त्यांचेही लोकप्रतिनिधी अशी मागणी करतील आणि मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळण्याचा चांगला, म्हणजे जास्तीचा वाढीव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आता यामध्ये परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी असा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे की पीक विम्याची रक्कम 15 दिवसात मिळाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा डॉक्टर राहुल पाटील यांनी दिला आहे. कोरड्या अवस्थेतील पीक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना केल्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यात खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात असे नुकसान झाले. जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. संबंधित पीक विमा कंपनीने शासनाच्या काही कापणी धोरणाचा गैरफायदा उचलला आहे. आता कसा उचलला आहे तुम्हाला सांगतो. जे काही पीक कापणीचे अहवाल झालेले आहेत, म्हणजे जिथं नुकसान झालं आहे तिथं न करता ते चांगल्या जमिनीवर जिथं चांगले पिकं आलेले आहेत अशा ठिकाणी केले असतील, असं या बातमीवरून लक्षात येतं आहे. पीक कापणी प्रयोग करताना 2025मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस असल्याने जमिनीत पाणी होतं आणि पिके ओली होती. यामुळे शासनाने ओल्या पिकासोबतच कोरड्या पिकांचेही कापणी प्रयोग ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कंपनीने याचा गैरफायदा घेत चुकीचा अर्थ काढत तांत्रिक बाब समोर करत 2 अहवाल कसे काय असा मुद्दासुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केले गेलेला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित आहेत. यामुळे आमदार राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना पीक विमा कंपनीला अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरड्या पीक कापणीचा अहवाल ग्राह्य धरावा आणि लवकर पीक विमा भरपाई द्या, याबाबत तातडीने अहवाल द्या, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली आहे. नसता 15 दिवसाच्या नंतर आम्ही भव्य मोठं असं आंदोलन करू, असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा दुसरे आमदार आहेत परभणी जिल्ह्यातले. त्यांनी तर मागणी अशी केलेली आहे की हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा द्या. आता जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळेल. आता त्यामध्ये पाथरीचे आमदार आहेत, आमदार राजेश विटेकर. हे म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोबदला देताना कंपनीने आखडता हात घेतल्याचे दिसून येते, परंतु जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आता यामध्ये सगळ्यात घोळ काय आहे? पीक कापणीचाच आहे. पीक कापणी व मळणी उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 71 किलो एवढी आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान पाहता विमा कंपनीने नुकसान भरपाईबाबत वाढ करावी. यावेळी त्यांच्यासोबत जे त्यांचे कार्यकर्ते असतील ते. आता त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, या 2 लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली तशी आता सगळ्याच पक्षातील कोणत्याही पक्षाचे असू, कारण त्या पीक विमा कंपनीला शेतकऱ्याचा हप्ता जातो, राज्य सरकारचा जातो आणि केंद्र सरकारचा जातो. मग शेतकऱ्यांचं नुकसान झालंय म्हणल्यावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे का नाही? मग असाच आवाज सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा उठवणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी आपल्या जे कोणते आपले आमदार असतील लाडके, त्यांच्या पाठीमागं आता शेतकऱ्यांनी लागणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना बोलणं किंवा बोलायला भाग पाडणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. मात्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.